श्रीराम साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत। तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत। श्री तात्यासाहेब महाराज थोरल्या महाराजांना घेऊन त्यांच्या खोतीच्या गावी कालवणाला जाणार होते। तिथे श्री रामानंद महाराजांचा आम्लपित्ताचा विकार उफाळून आल्यामुळे ते मुंबई मालाडला परत आले। रामदास तांबेकडे महाराजांचा मुक्काम झाला, परंतु कोकणातून परत आल्यावर थोड्याच दिवसात ते आजारी पडले। त्यावेळी मुंबईतील प्रख्यात वैद्य आप्पाशास्त्री साठे यांचे औषध त्यांना चालू केले। 3 दिवस कालवणाला थांबून वाणीरूप महाराज मालाडला परत आले। तेव्हा रामदास तांबे बरोबर रामानंद महाराज थोरल्या महाराजांच्या दर्शनाला रामकुटी बंगल्यात आले। त्यावेळी श्री रामानंद महाराजांना आशीर्वाद देत थोरले महाराज म्हणाले, पांडुरंग बुवा, तुम्ही माझ्यासाठी फिरण्याचे खूप कष्ट घेतले, तेव्हा आता आपण वामनराव आपटेकडे कृष्णकुटी बंगल्यात थांबा। वामनराव तुमची सर्व व्यवस्था ठेवतील, परंतु औषध पाणी मात्र नियमाने घेत जा। त्याप्रमाणे श्री रामानंद महाराज आपटेकडे कृष्णकुटी बंगल्यात थांबले। वामनराव रामानंद महाराजांना ब्रह्मचैतन्य महाराजांप्रमाणे मानीत। त्यांनी व त्यांच्या पत्नीने महाराजांची मनापासून खूप शुश्रूषा केली। ते स्वतः श्री महाराजांचे कपडे धुत, त्यांचे खाणेपिणे पथ्यपाणी सांभाळीत आणि वेळच्या वेळी त्यांना औषध पाणी देत असत। श्री रामानंद महाराज आजारी असल्याचं कळल्यावरून नानाचार्य त्वरित महाराजांच्या दर्शनास आले। थोरल्या महाराजांचे व श्री रामानंद महाराजांचे दर्शन घेतले। तेव्हा श्री ब्रह्मचैतन्य महाराज त्यांना म्हणाले, आपण जालन्याला परत जावं, तेथे जप केला म्हणजे पांडुरंगबुवांना बरं वाटेल। त्याप्रमाणे दोघांनाही नमस्कार करून ते कष्टी मनानेच जालन्यास आले व त्यांनी सारखा अखंड जप सुरू केला। परंतु तिथे त्यांना जपात खूप अडथळे येऊ लागले, म्हणून त्यांनी गंगा तीरावर असणाऱ्या शहागडला जाऊन एकांतस्थळी जप सुरू केला। परंतु त्याच रात्री स्वप्नदृष्टांत होऊन श्री रामानंद महाराज त्यांना म्हणाले, तुला जालन्याहून हे स्थान अधिक वाटतं का? तरीही ते परत गेले नाहीत। तेव्हा दुसऱ्या दिवशी स्वप्नात श्री महाराज त्यांना जलात बुडवताना दिसले। तेव्हा मात्र आचार्य महाराजांची क्षमा मागून जालन्यास परत आले व त्यांनी तिथे येऊन एकसारखा जप सुरू केला। श्री महाराजांची प्रकृती दिवसेंदिवस खालावतच होती। तेव्हा तांबेंनी श्री प्रल्हाद महाराजांना पत्र पाठवून महाराजांच्या प्रकृतीविषयी कळविले आणि त्यात येताना सोबत मथुराबाई व जालन्याहून आनंदसागर महाराजांच्या स्नुषा लक्ष्मीबाई यांना घेऊन येण्याबद्दल कळविले। त्याप्रमाणे श्री प्रल्हाद महाराज नानी वहिनींना घेऊन जालन्यास आले। तिथे नानाचार्यांची प्रकृती खूप क्षीण झालेली दिसली। गेल्या 9 दिवसांपासून क्षणाचीही विश्रांती न घेता रात्रंदिवस ते सारखा जप करीत होते। झोपच नसल्यामुळे त्यांचे डोळे खूप सुजले होते आणि श्री रामानंद महाराजांची प्रकृती पाहून आल्यापासून त्यांनी एकसारखा श्री महाराजांचाच ध्यास घेतला होता। तेव्हा श्री प्रल्हाद महाराज त्यांना म्हणाले, हे पहा, मी मालाडला जाऊन तुमच्या येण्याविषयी श्री रामानंद महाराजांना विनंती करीन। श्री प्रल्हाद महाराज लक्ष्मीबाई व नानी वहिनींना घेऊन निघाले। श्री रामानंद महाराजांना यापूर्वी बऱ्याच दिवसापासून मनमाडच्या मोकाशी वैद्यांचं औषध सुरू होतं, तेव्हा त्यांना श्री महाराजांच्या तब्येतीविषयी सांगावं म्हणून त्यांनी मनमाडला उतरून मोकाशी वैद्यांची भेट घेतली व महाराजांच्या तब्येतीविषयी सांगितलं। तेव्हा वैद्य म्हणाले, तुम्ही महाराजांना इथे घेऊन आल्यास मी त्यांना खात्रीने बरा करीन। श्री प्रल्हाद महाराज तेथून मालाडला आले। थोरल्या महाराजांना नमस्कार करून श्री रामानंद महाराजांना नमस्कार केला। आपल्या भगतजीला आलेलं पाहून श्री रामानंद महाराजांना खूप आनंद झाला। परंतु महाराजांची प्रकृती पाहून श्री प्रल्हाद महाराज अत्यंत कासावीस झाले। त्यांचे डोळे तुडुंब भरले, अश्रू अनावर झाले, परंतु तरीही त्यांनी महाराजांना त्रास होऊ नये म्हणून अश्रू डोळ्यातच गोठवले, आपलं दुःख लपवलं। थोरले महाराज म्हणाले, प्रल्हाद बुवा, पांडुरंग बुवांची नीट व्यवस्था ठेवा। रामदास तांबेंनी माकोडीला सुपडा भाऊस आणि संगमनेरी त्र्यंबकराव देशमुखांनाही श्री रामानंद महाराज यांच्या प्रकृतीविषयी पत्रे पाठविली होती। त्याप्रमाणे त्र्यंबकराव, सुपडा भाऊ आणि शामराव महाराजांच्या भेटीस मालाडला आले।
तिथेही सर्व मंडळी अत्यंत जीवेभावे महाराजांची सेवा करीत. असो. साधक हो, आम्लपित्त विकारामुळे परमपूज्य श्री रामानंद महाराजांना 10-10 मिनिटांनी पिण्यास पाणी लागत असे. त्यात ते थोरल्या महाराजांचं चरणतीर्थ टाकून ते पाणी घेत असत. परंतु पुण्याहून गोंदवल्याला जाण्यासाठी निघताना परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज पाण्यात चरणतीर्थ टाकण्याचे विसरले. तेव्हा परमपूज्य श्री रामानंद महाराजांनी काय केले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्री राम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्री राम समर्थ.